जय शिवराय. आज आपल्या बेघर बांधवांसाठी कैलासवासी दिनेशदादा रघुनाथ भागवत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे बंधू गणेशदादा रघुनाथ भागवत यांनी जेवणाची पंगत आयोजित केली. तर मी आपल्या सगळ्या बेघर बांधवांच्या वतीने कैलासवासी दिनेशदादा रघुनाथ भागवत यांच्या आत्म्याला शांती लाभो ही छत्रपती शिवरायांच्या चरणी प्रार्थना करतो. तर 30 डिसेंबर रोजी त्यांचा अपघात झाला आणि अपघातादरम्यान ते 3 दिवस आयसीयू मध्ये मृत्यूशी झुंज देत होते आणि झुंज देत असताना आज ते आपल्या सगळ्यांना सोडून आज देवाघरी गेले. तर देवाच्या दारी त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच मी छत्रपती शिवरायांच्या चरणी महादेवांच्या चरणी प्रार्थना करतो. तर जो आपला आवडता व्यक्ती असतो, आपल्या परिवारातला आवडता व्यक्ती असतो, आपण त्याच्या ज्यावेळेस ते आपल्याला सोडून जातात आपण त्यांच्या आठवणीमध्ये आपलं आयुष्य जगत असतो आणि मग त्यांच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी आपण गोरगरीब लोकांना अन्नदान करत असतो. तर ते आज अन्नदान आपल्या बेघर बांधवांसाठी केलं. तर आपणही व्हिडिओ पाहिल्यावर दिनेशदादा रघुनाथ भागवत यांना विनम्र अभिवादन करा, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो ही छत्रपती शिवरायांच्या चरणी प्रार्थना करा. तर गणेशदादा रघुनाथ भागवत, गाव शिवनाथ, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यावरून ही जेवणाची पंगत आहे. तर पूर्ण मित्र परिवारामध्ये आज शोक काळा पसरलेले. आज आपला मित्र, आज करता मुलगा आज आपल्याला सोडून गेला. तर हे दुःख आपण भरून काढू शकत नाही, पण त्यांच्या आठवणीत नक्कीच आपण समाजासाठी एक चांगलं काम करू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय संभाजीराजे.